ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आता कालच्या पुढचा प्रश्न आपण आज बघणार आहोत की किं नु हित्वा न शोचती म्हणजे काय? काय कशाचा त्याग केला, काय गोष्ट सोडून दिली तर पश्चाताप होत नाही. कशामुळे पश्चाताप होतो म्हणजे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. कशाचा परिणाम पश्चाताप आहे? आधी आपण काहीतरी करून जातो आणि नंतर आपल्याला केलेल्या गोष्टीचा पश्चाताप होतो. हे कोणत्या वेळी आपण असं करतो तर राग आल्यावर. क्रोधाच्या भरात आपण काय करतो आपल्याला समजत नाही. काय बोलतो, कुणाला वाईट वाटेल असं बोलतो, काय करतो कृती हे आपल्याला समजत नाही. आपल्या नकळत आपण करतो. म्हणून नंतर काय होतं, नंतर त्याचे वेडेवाकडे परिणाम बघायला मिळतात आणि मग पश्चाताप होतो आपल्याला की आपण असं नको होतं करायला, किंवा समोरची व्यक्ती दुखावते मग आपल्याला वाईट वाटतं. पण ती वेळ निघून गेलेली असते आणि पश्चाताप करून काहीच उपयोग नाही. म्हणून वेळच्या वेळी त्या पश्चातापाला आवर घालायचा असेल, पश्चाताप कधीही आपल्याला होऊ द्यायचा नसेल तर आपण काय केलं पाहिजे? ज्या गोष्टीचा आपण पश्चाताप करतो म्हणजे काय, कशाचा पश्चाताप करतो? आपल्या नकळत आपण चुकीची कृती करतो, चुकीचं वाईट वागतो लोकांशी,
कुणाला तरी काहीतरी बोलतो, रागाच्या भरात काहीतरी करतो, या ज्या कृती आहेत याचा पश्चाताप होतो आपल्याला. आणि याचा पश्चाताप जर व्हायचा नसेल तर या कृती हा कशाचा परिणाम आहे? रागाचा परिणाम आहे. म्हणून राग येऊ द्यायचा नाही. म्हणजे काय करायचं? रागाचा त्याग करायचा आयुष्यात. आता रागाचा त्याग केला तर कसं काय होणार वगैरे आपण असं म्हणू. मग काय आई वडिलांनी मुलांना लाडवून ठेवायचं का? रागवायचं नाही का? असा अर्थ नाही घ्यायचा. आता याच्यामध्ये आपण खूप वरती पोचलो आहोत. अर्थ कसे काढायचे? राग किंवा क्रोध याचा अर्थ काय माहिती का? अंतरंगातून जो संताप उठतो आपल्या दुसऱ्याबद्दल, द्वेष उठतो, त्याला राग म्हणायचं. मुलांनी चांगलं वागावं म्हणून आई वडील जे रागवतात ते अंतःकरणातून द्वेष नसतो त्यांचा. मग तो जो मुलांना रागवणं आहे तो राग पश्चाताप निर्माण करतो का? नाही. म्हणजे तोच संबंध नाही आहे काही. म्हणून क्रोध जर त्याग केला क्रोधाचा किंवा क्रोध सोडून दिला, याच्यासाठी अनेक एक्सरसाइज आहेत. सगळ्यात महत्त्वाचा एक्सरसाइज म्हणजे काय आहे? सगळ्यात महत्त्वाचा एक्सरसाइज काय आहे? तर आपल्याला जर राग आला, आपल्याला क्रोध आला, ज्यावेळी तो क्रोध आलेला आहे त्यावेळी लगेच नाही करायचा. तर मी जरा म्हणजे आता कोणीतरी आलं आपल्याकडे, काय आहे, काहीतरी काम आहे त्यांचं, आले आणि आपल्याकडे ना कोणीतरी येणार पाहुणे. आपण त्यांना काय म्हणतो? मी जरा थोड्या वेळाने तुमचं काम केलं तर चालेल का? म्हणजे आत्ता सध्या मी बिझी आहे. त्याप्रमाणे जर आपण म्हटलं की आत्ता राग आलेला आहे पण मी थोड्या वेळाने रागवणार आहे, आत्ता मला वेळ नाही आहे, जरा एक महत्त्वाचं काम आहे, अर्ध्या तासाने करीन हे काम रागवण्याचं. अशा रीतीने म्हणजे आपल्याला आयुष्यात प्रश्न पडतो की रागावर कंट्रोल कसा ठेवायचा, क्रोधाचा त्याग कसा करायचा, हा आपल्याला आयुष्यात प्रश्न पडतो. पण हा अतिशय सोपा मार्ग आहे की आत्ता जरा मला वेळ नाही, मी थोड्या वेळाने क्रोध करीन. विषय आला की त्याच्यात विहिरीत उडी मारून लगेच जरूर नाही आहे एवढी, लगेच भडकायची जरूर नाही. आणखीन एक दुसरा मार्ग आहे याच्यावर की आपलं एक टाईमटेबल असतं सर्वसाधारणपणे. किती वाजता ऑफिसला जायचं, किती वाजता ऑफिसमधनं यायचं, ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे असतं ते. किती वाजता भोजन करायचं, सुट्टीच्या दिवशी किती वाजता भोजन करायचं, झोपायचं किती वाजता उठायचं, असं टाईमटेबल असतं. त्या टाईमटेबलमध्ये क्रोधाला एक स्थान द्यायचं, क्रोधाला 1 तास द्यायचा. अर्धा तास दिलं तर तो रागवेल क्रोध. समजा उदाहरणार्थ
रात्री 10 ते 11 क्रोध करायचं ठरवलं. संपूर्ण दिवसभरातनं जेव्हा क्रोध येईल आपल्याला, तेव्हा म्हणायचं आत्ता ही वेळ नाही आहे. माझी क्रोधाची वेळ रात्री 10 वाजता आहे, तेव्हा मी क्रोध करणार, आत्ता नाही. एक बघा, फोन हा आवश्यक गोष्टींसाठी असतो आणि तरीसुद्धा आपण ऑफिसला गेलो, कुठे गेलो अजून, तर तिथे आहे ना फोन सायलेंटवर ठेवतो. सहसा आपण आजकाल असे नियम आहे, आपापसात फोनवर बोलणं वगैरे अलाउड नाही आहे, फक्त मधल्या सुट्टीत ब्रेकमध्ये अलाउड आहे. इतकं फोन अर्जंट असताना सुद्धा आपण तो सायलेंटला टाकतो आणि बंद ठेवतो ऑफिसच्या वेळात. तसा क्रोध कितीही अर्जंट असू दे, पण आपली वेळ काय आहे, आत्ता मी ऑफिस वर्क करणार आहे, आत्ता क्रोध नाही करू शकत. रात्री 10 ते 11 माझी क्रोधाची वेळ आहे, तेव्हा मी करीन. असं जर म्हटलं तर क्रोधाचं एक लक्षण आहे. जेव्हा काहीतरी गोष्ट ऐकली किंवा घडली, ताबडतोब खूप क्रोध येतो आणि वाटेल ते आपण करून जातो. वाटेल ते काहीतरी बोलणार, काहीतरी डोळे गरगरीत करणार, काहीतरी करणार, पण त्यांनी फार वाईट परिणाम होतात. म्हणून क्रोध हा मनात आल्यावर त्याच्यावर नियंत्रण म्हणजे कसं ठेवणार? नियंत्रण काय लगाम धरून बसू शकत नाही त्याच्यावर. तर अशा रीतीने नियंत्रण. काहीही झालं तरी रात्री 10 वाजता क्रोध करायचा. अशा रीतीने आपण क्रोधाचा त्याग हळूहळू करू शकतो. म्हणजे परत तेच झालं की ईश्वराची प्राप्ती झाल्यावर क्रोध नाहीसा होतो, परंतु ईश्वराची प्राप्ती होण्या इतपत आम्हाला उंची आलेली नाही तेवढी अजून. म्हणून आत्ता हातात काय आहे, तर क्रोधाचा त्याग करायचा, म्हणजे ईश्वराची प्राप्ती होईल. दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहे. आणखीन काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारखं आहे. कुठलीही गोष्ट घडली, ऐकली, पाहिली आणि आपल्याला प्रतिकूल वाटली, म्हणजे माझा जो विचार आहे त्याच्या विरुद्ध काहीतरी वाटलं की मग दुःख वाटतं आणि मग लगेच तिरस्कार निर्माण होतो त्याच्याबद्दल. त्यातून क्रोध निर्माण होतो. क्रोध आपलं नुकसान करतो. आपली जी बुद्धी चालत असते, बुद्धी जी विवेक करते, ती शक्ती नाहीशी होते क्रोधाने. विचारशक्ती नाहीशी होते. आणि सतत जर असा क्रोध करत राहिलं तर द्वेषामध्ये रूपांतर होतं त्याचं. खरं तर काय आहे माहिती का, आपल्याला राग आला आहे, आपल्याला राग आला आहे,
तर आपण काय करायला पाहिजे? कोणत्या तरी समस्येमुळे राग आलाय ना, काहीतरी समस्या आहे, त्या समस्येमुळे राग आलाय. दुसऱ्या कोणामुळे राग आलेला नाहीये. ती समस्या सोडवाविषयी नाही वाटत आपल्याला. आपल्याला फक्त कोणाला तरी दुसऱ्याला दोष द्यावासा वाटतो, अज्ञानामुळे. समस्या सोडवण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे, म्हणजे आपला क्रोध दूर होईल. क्रोध दूर करण्यासाठी समस्या काय आहे हे आधी नीट पाहता आलं पाहिजे आपल्याला. समस्या सोडवली की राग कमी होतो. एक तर समस्या सोडवता आली पाहिजे, नसेल सुटत तर ती स्वीकारता आली पाहिजे. काय आहे, समस्या एकीकडे राहिली पण आपण व्यक्तीवर फोकस करतो की याने असं केलं त्याने तसं केलं. म्हणून द्वेष वाढतो. मग रागद्वेष केल्यामुळे काय काय होतं वाईट? आपले जे नातलग असतात, मित्रमैत्रिणी असतात, ते सगळे दूर जायला लागतात. काय माहिती का, याचं एक असं गमतीशीर उदाहरण देतात की दोन जण आहेत ना, दोन कोणीतरी माणसं आहेत, ते एकमेकांच्या जवळ उभं राहून मोठ्याने भांडत होते. म्हणजे भीती वाटत होती आता काय एकमेकांना मारतात की काय. मोठ्याने भांडत होते. तेवढ्यात तिथे एक जण आला, म्हणाला, अरे तुम्ही किती जवळ आहात, कशाला एवढं ओरडून बोलताय? ते विचार करायला लागले, अरे खरंच आपण जवळ आहोत, ओरडून एवढं भांडल्यासारखं बोलायची काय गरज? जवळजवळ उभं राहून मोठमोठ्या आवाजात बोलायचं. तर दुसरा एक तिथे येतो आणखीन मनुष्य, तो म्हणतो की ह्यांना राग आलाय म्हणून ते मोठ्याने बोलतात. तर हा मनुष्य म्हणतो, रागाचा आणि मोठ्याने बोलण्याचा काय संबंध आहे? तर तो चौथा आलेला माणूस म्हणतो की रागामुळे होतं काय, देहाने जरी ते जवळ असले तरी अंतःकरणाने किंवा मनाने ते खूप दूर गेलेले आहेत, त्यांना ओरडून सांगावं असं लागतं.
मनाने दूर जाणं. आणि याच्या उलट अत्यंत प्रेम करणारी जी माणसं असतात, हां, त्यांना काही बोलावं लागतं का? सगळ्यांच्या मनातलं सगळं ते समजवून घेतं. मौनच असतं त्यांचं जवळजवळ. त्यांना आवाज काढावा लागत नाही, आवाज चढवावा लागत नाही, कारण ते मनाने अत्यंत जवळ गेलेले असतात. अंतःकरणाने ते एकमेकांच्या अत्यंत जवळ जातात. राग हा माणसाचा शत्रू आहे. पुढचा प्रश्न आहे, किम हित्वा अर्थवान भवती. म्हणजे कशाचा त्याग करून मनुष्य धनवान होतो. तर सगळ्याचं कारण काय आहे? आपल्याला अगदी गरिबीला लावण्याचं कारण काय आहे या जगामध्ये? तर आपल्या न संपणाऱ्या इच्छा.
न संपणाऱ्या आपल्या इच्छा आहेत. म्हणजे आजूबाजूच्या वस्तूंबद्दल आपल्याला अभिलाषा वाटते. अभिलाषा म्हणजे काय माहिती का? अभिलाषा म्हणजे मोह. सगळ्या आजूबाजूच्या वस्तूंबद्दल आपल्याला मोह निर्माण होतो आणि या मोहाने काय होतं? आसक्ती निर्माण होते. मोहामुळे या वस्तू आपल्याला हव्या आहेत. ही आसक्ती कोणाबद्दल निर्माण होते? तर जी वस्तू पूर्वी अनुभवली आपण त्याच्याबद्दल आपल्याला आसक्ती निर्माण होते. मग ती आसक्ती, ती इच्छा पूर्ण करणे, ती तृप्ती पूर्ण करणे, याच्या मागे आपण लागतो. इंद्रियांच्या संपर्कात ती इच्छा आली की आपल्याला काय वाटतं माहिती आहे का? इंद्रियांच्या संपर्कात इच्छा आली की आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला काय मिळणार? आनंदाचा स्रोत, कायमचा आनंद मिळणार असं वाटतं. पण ते तसं होत नाही. दोन प्रकारच्या इच्छा आहेत, इष्ट इच्छा आणि अनिष्ट इच्छा. धर्म, शास्त्र, समाज इच्छा, धर्माशी सुसंगत इच्छा, या सगळ्या काय आहेत? समाजाला आवश्यक असणारी इच्छा. अशा सगळ्या ज्या सुसंगत इच्छा आहेत त्या आहेत इष्ट इच्छा. आणि बाकी काय? लोभामुळे निर्माण झालेल्या ज्या आहेत त्या अनिष्ट इच्छा आहेत. म्हणजे सगळ्याचं मनामध्ये नियमन पाहिजे. आणि नियमना व्यतिरिक्त ज्या इच्छा आहेत याला काय म्हणतात माहिती का? प्राणीवादी इच्छा. म्हणजे ॲनिमल, प्राण्यांप्रमाणे. प्राण्यांना काही पण इच्छा होऊ शकतात. इच्छा काय करतात? आपल्या मनात उत्कंठा निर्माण करतात. काहीतरी एक नवीन ज्यूस तयार होतं आपल्या मनात, त्यात आपल्याला हे मिळणार, ते मिळणार, असा आनंद होणार, तसा आनंद होणार. आणि ती वस्तू आली जवळ की सगळं संपलं. इच्छा पूर्ण झाली की परत आपल्याला, बघा दोन्ही बाबतीत इच्छा पूर्ण झाली की आपल्याला काय वाटतं? तर परत ती एकदा इच्छा अनुभवली आपण, मिळाली आपल्याला, प्राप्त झालं आहे ते, आता जी इच्छा केली ते. मग आता काय त्या अनुभवलं आहे ना, म्हणून काय होतं? म्हणून त्याची लालसा निर्माण झाली आणि आता परत अजून पाहिजे आपल्याला असं वाटायला लागतं. याच्या उलट जर आपली इच्छा पूर्ण नाही झाली, इच्छा जर पूर्ण नाही झाली तर काय होतं? आपल्याला ते पाहिजे म्हणून अजून वाटायला लागतं, त्याच्याबद्दल जास्तच आसक्ती. म्हणजे एकंदरीत काय, इच्छा पूर्ण झाली आणि इच्छा पूर्ण नाही झाली तरी ती जबरदस्त आसक्ती वाटायला लागते की मला ते पाहिजे. पूर्ण झाली म्हणून त्या आनंदाच्या भरात आणि पूर्ण नाही झाली म्हणून दुःखाच्या भरात, पण अजून त्याच्याबद्दल लालसा निर्माण होते. आणि त्याच्यामुळे या इच्छा आहेत त्या आपल्या दुःखाचं कारण बनतात. नुसती धावपळ आणि इच्छा काय? वस्तू मिळाल्यावरती इच्छा संपते आणि मग दुसरी इच्छा निर्माण होते. या इच्छा आहेत ना,
वेगवेगळी रूपं घेतात, कारण आपण त्याचं अस्तित्व संपवू नये म्हणून. जर आपल्याला संपत्तीचा लोभ असेल तर अशी जी इच्छा आहे तिला म्हणायचं लोभा इच्छा. लोभा इच्छा. दुसरी एक इच्छा असते नाव आणि कीर्ती मिळवण्याची, मोठं नाव कमवायचं, प्रसिद्धी. ती आहे मद इच्छा. एखाद्या वस्तूचं आकर्षण वाटतं आणि ते प्राप्त करण्याची इच्छा होते, ती आहे मोह इच्छा. या इच्छासारख्या उत्पन्न झाल्यामुळे ते इच्छा कशा पूर्ण कराव्या या बाबतीत मनुष्य मनोरेर असतो आणि त्याला म्हणायचं रजोगुण. मनुष्य रजोगुणी होतो. वस्तूंची इच्छा केली की वस्तूंची आसक्ती होते. मग क्रोधामुळे भ्रम निर्माण होतो. भ्रमामुळे आपली स्मरणशक्ती जाते. माहिती आहे ना, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमः. तो श्लोक माहिती आहे सगळ्यांना. विवेक नष्ट होतो. आपल्याला काय केलं पाहिजे? इच्छांवर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सत्याच्या शोधात राहिलं पाहिजे आणि सत्याच्या शोधात राहून गुरुकृपा प्राप्त केली पाहिजे, विवेक केला पाहिजे. अशा 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. म्हणजे इच्छा होणार नाही. केवळ गुरुकृपेमुळे इच्छा नष्ट होतात आपल्या. अजून एक पुढचा प्रश्न आहे. किम नु हित्वा सुखी भवे. सुख कशामुळे मिळणार आहे आपल्याला? काय देऊन टाकलं, कशाचा त्याग केला तर सुख प्राप्त होतं. लोभम हित्वा सुखी भवेत. लोभाचा त्याग केला की सुख प्राप्त होतं. म्हणजे काय माहिती का, कोणतीही संपत्ती किंवा भौतिक सुख यांची आसक्ती नसेल तर मिळालेल्याची अतृप्ती नसते. म्हणजे मिळालंय बरं का, काही गोष्टी काय आहे, मिळाल्या तरी आपल्याला अजून काहीतरी हवं आहे असं वाटतं. आणि काही गोष्टी अशा आहेत मिळाल्या नाही म्हणून आपल्याला हवं आहे काहीतरी. म्हणजे काय, शेवटी अतृप्ती.
साध्या साध्या गरजा ज्याच्या असतात ना, साध्या साध्या गरजा म्हणजे ज्या आवश्यक आहेत आपल्या, तो आनंदी असतो. थोड्या ह्याच्यात तो समाधानी असतो आणि खूप आनंदी जीवन असतं त्याचं. पण ज्याला गरजेपेक्षा जास्त काहीतरी हवं आहे, हां, गरजेपेक्षा ज्याला जास्त हवं असतं, म्हणजे उदाहरणार्थ गरजेपेक्षा जास्त म्हणजे काय, तो यशच पाहिजे काहीतरी सारखं, खूप मोठी प्रसिद्धी पाहिजे. हे जे लोभ आहेत हे संपतच नाहीत. माणसाला काहीतरी स्वतःला मोठं हवं असतं. असं जो लोभाचं मनोरंजन करतो, गरजा भागवायला ठीक आहे, पण लोभाचं मनोरंजन करायची गरज नाही. आवश्यक तेवढं सगळं केलं तरीसुद्धा चालेल. आवश्यकतेपेक्षा जास्त डिमांड्स नकोत. म्हणजे डिमांड म्हणजे काय, फक्त वस्तूंच्या डिमांड नाही आहेत, तर त्या डिमांड्स आहेत प्रसिद्धीच्या, यशाच्या. अशा डिमांड्स नकोत. कर्म करावं, सोडून द्यावं. हा लोभ जो आहे ना, हा लोभ माणसाला पापसुद्धा करायला कारणीभूत होतो. खोटं बोलणं, वेळप्रसंगी लाच घ्यायची कोणाकडनं तरी, दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करायची. आणि काय आहे माहिती का, लोभामुळे राग, मत्सर, द्वेष सगळं वाढतं आणि आपल्या स्वतःवरचं नियंत्रण जातं. वाटेल ते आपण करायला लागतो. हा भगवंतांनी तर गीतेमध्ये सांगितलं, लोभ हे तर नरकाचं द्वारच आहे. आता जरी हे लहान लहान प्रश्न असले तरी आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, पण ते लक्षात घेणंही खूप महत्त्वाचं आहे. पुढच्या प्रश्नात म्हणतायत, किमर्थम ब्राह्मणे दानम. ब्राह्मणांना दान देणं का महत्त्वाचं आहे, तर धर्मार्थम. ॲक्च्युअल धर्मासाठी आपण दान करू शकतो का. म्हणजे आता ह्याच्यातलं एक मोठी गोष्ट सांगते तुम्हाला. धर्मासाठी दान म्हणजे काय, तर प्रत्येकजण, आपल्यापैकी प्रत्येकजण धर्मासाठी दान म्हणून गावाला जेवू घालायचं आपल्या आर्थिक परिस्थितीवर करू शकेल का, नाही. आता ब्राह्मणाला दान म्हणजे इथे या अर्थाने आहे की ब्राह्मण हा सर्वसाधारणपणे कसा ओळखला जातो माहिती आहे का, तो धार्मिक विधी करतो, धर्मग्रंथ वाचतो, पारायण करतो, ईश्वराची कृपा मिळवतो, ईश्वराचं अनुसंधान करतो आणि ती ईश्वरी शक्ती साठवतो. त्यामुळे तो समाजाचं कल्याण करू शकतो.
आणि तो काय करतो, ही सगळी तो धर्माचीच कामं करतोय ना. मग जो धर्माची कामं करतो त्याला जर दान केलं तर ते धर्मार्थ दान होईल. तो काय काय करतो, धार्मिक ग्रंथ त्याचे पाठ असतात, धार्मिक ग्रंथ लोकांना शिकवतो, कशाचीही अपेक्षा करत नाही. तो धार्मिक ग्रंथ लोकांना शिकवतो. त्यानंतर तो यज्ञविधी पूजाविधी करतो. हां, ठीक आहे, त्याच्या मोबदल्यात लोकांनी काही दिलं तर ठीक आहे, पण तो अपेक्षा करत नाही. अशा निरपेक्षतेने तो सगळं करत असतो. सगळे विधी करायचे, धार्मिक विधी, यज्ञ करायचे किंवा अजून काही करायचं, धर्मग्रंथ लोकांना समजावून सांगायचे, अशी सगळी तो कार्य करतो. म्हणजे तोही काय करतो, समाजाचं कल्याण करण्याचा प्रयत्न करतो, समाजाला आध्यात्मिकतेकडे वळवतो. म्हणून त्याला दान करणं म्हणजे धर्मार्थ दान आहे असं म्हणतात. अजून एक मुद्दा, छोटासाच आहे पण तो महत्त्वाचा आहे. किमर्थम पुरस्कृतः, म्हणजे का बरं लोकांना पुरस्कार दिला पाहिजे. पुरस्कार कोणाला देतो आपण, काहीतरी विशेष कार्य करतात, विशेष कलागुण आहेत, विशेष कोणाचं तरी कल्याण करतात, असे जे समाजाचे आदर्श आहेत, अशा लोकांची नावं आपण नेहमी पुढे आणली पाहिजेत. पहिली गोष्ट, 2 कारणांसाठी त्यांची नावं पुढे आणली पाहिजेत. की कोणी समाजाचं सामाजिक कार्य करण्यामध्ये प्रसिद्ध असतील, मोठं काहीतरी सामाजिक कार्य केलं आहे त्यांनी, तर त्यांना मग ते समाजकार्य करतायत ना, काय उपकार करतात का असं नाही म्हणायचं. तर त्यांना प्रसिद्धीस आणण्यासाठी त्यांना पुरस्कार का द्यायचा आहे, ते समाजाचं कार्य करतायत. हां, एक कारण म्हणजे ज्या समाजाला, समाजातल्या ज्या घटकांना त्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी. दुसरी गोष्ट म्हणजे हे जर समाजात प्रसिद्ध झाले तर ते समाजाचं कार्य अजून वेगाने करू शकतील ना, त्यांची डिमांड वाढेल लोकांकडून. आणखीन एक गोष्ट म्हणजे त्या असं सामाजिक कार्य करता आहेत म्हणजे लोकांनीही तसं करावं म्हणून ते समाजाचा आदर्श आहेत म्हणूनही त्यांना पुरस्कृत करावं, की इतरांपेक्षा काहीतरी त्यांनी उत्तम उत्कृष्ट दर्जाचं काम केलं आहे, अशा लोकांना नेहमी पुरस्कृत करावं. त्याचे अनेक फायदे आहेत. त्यातनं आवाज हाच उठतो की कोणीही काही विशेष केलं, आजकाल तरी असं झालं आहे, हां कोणी काहीतरी केलं तर त्यात का विशेष, मला पण काहीतरी येतच आहे ना, सगळ्यांना सगळं जमतं. आता आजकाल थोडंसं असं झालं आहे कारण जमाना बदलत गेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉम्प्युटर मोबाईल ह्याच्यामुळे प्रत्येकाचाच कॉन्फिडन्स वाढलेला आहे. कॉन्फिडन्स वाढल्यामुळे प्रत्येकाला वाटतं मी श्रेष्ठ, पण असे वेगळे जे समाजातले घटक आहेत ते काहीतरी विदाऊट एनी कॉन्फिडन्स, विदाऊट एनी एक्सपेक्टेशन ते काहीतरी करतायत. कॉन्फिडन्सवर त्यांचं कार्य अवलंबून नाही आहे, त्यांचं कार्य ते चांगल्या उच्च दर्जाने करतायत. फक्त त्या प्रसिद्धीमुळे समाजालाही फायदा होतो,
त्यांनाही स्फुरण चढतं आणि ते समाजामध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे ते कार्य उत्तम रीतीने करू शकतात. हां, आता पुढचा जो प्रश्न आहे तो आपण पुढच्या वेळेस घेऊया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.